अरुण काका जगतापांचं जे काही दुःखद निधन झालं त्याचा एक सगळीकडे शोककळा पसरलेली आहे. अरुण काकांचे माझे फार सुरुवातीपासून संबंध, कारण अरुण काकांना सगळ्यात चांगल्या गोष्टी करण्याची मनापासूनची आवड, धाडसी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची खातोटी होती. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की एकेकाळी ह्या शहरामध्ये अनिल राठोडांचं वर्चस्व त्या ठिकाणी होतं, परंतु नंतरच्या काळामध्ये सर्वांनाच बरोबर घेऊन त्याच्यातून संग्रामसारखं एक तरुण नेतृत्व आपण काम केलं. अर्थात संग्राम जरी काम करत असला तरी पूर्णपणे पाठबळ देण्याचं काम, आशीर्वाद देण्याचं काम त्याच्या मागं करत होते. आणि आमदार म्हणून त्यांनी एमएलसी म्हणून ज्यावेळेस काम ते करत होते त्यावेळेस विधिमंडळात ते बघायचो. नेहमी कुठलंही काम अतिशय चोखपणे झालं पाहिजे अशा प्रकारचा कटाक्ष त्यांचा नेहमीच असायचा. कुठलाही कार्यक्रम घेतला तर तो कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे, टापटीपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे आणि असं त्याच्यामध्ये कुठली कमतरता भासणार नाही याबद्दलची पण काळजी त्यांची कटाक्षाने असायची. मध्ये आपल्याला आठवत असेल इथं महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा झाल्या, त्यावेळेस आम्ही अनेक जण आलो होतो. त्यावेळेस काका पहिल्या तिकडच्या घरी राहत होते. त्यावेळेस मला म्हटलं की दादा आता एक नवीन बंगला बांधतोय आणि तिथं आम्ही थोडेच दिवसात शिफ्ट होणार आहोत आणि तिथंही तुम्हालाही ते आवडेल, कारण मलाही सगळ्यांना माहिती आहे, मलाही नीटनेटक्या घर, ऑफिस व्यवस्थित, टापटीपणा, स्वच्छता या सगळ्या गोष्टीची मला पहिल्यापासूनची आवड आहे, सवय आणि अनेक राजकीय लोक ते बोलून दाखवतात. तशाच पद्धतीनं आमच्या अरुण काकांना पण सवय होती. त्याच्यामुळं आमचे चांगले सूर जुळायचे, जे काही विचार जुळायचे आणि त्या पद्धतीनं मी आजपर्यंत काम करत होतो. परंतु काळाच्या नियतीच्या पुढं आपलं काही चालत नाही. इतक्या लवकर अरुण काका सोडून जातील. मला तर त्यांनी सांगितलेलं होतं की पुढच्या वेळेस आल्यानंतर आम्ही वास्तुशांती लवकर करणार आहे, मग नंतर आपण तिथं एक कार्यक्रम करू. अशा पद्धतीनं नेहमी चांगला विचार मनामध्ये घेऊन आणि कसं संघटन वाढेल याबद्दल सतत त्यांचा प्रयत्न असायचा. ते आज अरुण काका